प्रभू श्री रामाची नगरी अयोध्या, प्रभू श्री राम आणि महाराष्ट्राचं नातं वेगळंच आहे आणि आजचं नाही, पूर्वजांपासून आहे। आता अयोध्येमध्ये राम लल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मोठा यज्ञ होणार आहे, मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र कनेक्शन तुम्हाला अयोध्येत दाखवण्याचा प्रयत्न मी करतो। ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या धुळ्यातले आहेत आणि यांनी इथं आपल्यासोबत ही यज्ञ सामग्री आणलेली आहे। ही यज्ञ सामग्री कुठे वापरली जाणार आहे, यांनीच ही का आणली, याचं महाराष्ट्र कनेक्शन काय हे यांच्याकडून जाणून घ्या। तुमचं नाव सांगा आधी। नंदन विशाल केले। नंदनजी, मला सांगा तुम्हीच ही यज्ञ सामग्री का आणली, हे यज्ञ कुठे होणार आहे आणि कधीपासून होणार आहे? जे मुख्य 8 गुरुजी आहेत, 8 गुरुजी जे आहेत मुख्य, जे 16 ते 22 तारखेच्या यज्ञमध्ये पूजापाठ करणार आहेत, त्याच्यातले एक आमच्या धुळ्यातले केशव गुरुजी आहेत। हो, तर त्यांना सांगितलेलं की आपण सामग्री आणावी थोडी, तर आम्हाला त्यांनी सांगून आम्ही धुळ्यामध्ये एक छोटा कार्यक्रम केला, जल्लोष केला आणि सामग्री घेऊन आलो। श्री रामाच्या सेवेसाठी इथे पोहोचलात। मला सांगा काय काय सामग्री आणली तुम्ही? आपण हे दाखवतील। एक मिनिट सांगा, सामग्री कोणती कोणती आहे? याच्यात आपण ताम्र कलश आहेत, समिधा आहेत लागणाऱ्या, त्याच्यानंतर गाईची गौरी आहे, तिळीचे लाडू आहे प्रसादासाठी, नंतर रांगोळी, ध्वज आहेत, ते सगळं आणलं आहे। ध्वज कुठे? त्या मंदिरा परिसरामध्ये? मंदिरात आणि मंदिराच्या यज्ञ मंडपात सगळ्या ठिकाणी लावण्यासाठी। किती सामग्री आहे आणि किती दिवस लागले इथे यायला? आम्हाला 2 दिवस लागलेत। मला सांगा, मग तुम्ही आता इथे मुक्कामी असणार आहात का 22 पर्यंत, का जाणार परत जाणार? कॉलेज आहे आमचं। पण 22 ला येणार? वाटलं तरी धुळ्यात आम्ही मोठा कार्यक्रम 22 तारखेला धुळ्यात मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे। स्वर्गीय चंद्रे काका केले यांच्या याच्यानेच राम जन्मभूमीचाच खूप मोठा कार्यक्रम केलेला आहे तिथे। कनेक्शन म्हणजे महाराष्ट्र कनेक्शन काय आहे राम मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये किंवा या संघर्षाच्या काळातलं काही कनेक्शन ज्यामुळे तुम्हाला इथं बोलवलं गेलं? जे कोषाध्यक्ष आहेत आपले स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, त्यांचं आणि आमच्या आजोबांचं नातं मैत्रीसारखंच होतं। त्यांना, महाराजांना, स्वामीजींना आमच्या आजोबांची खूप स्नेह होता आणि त्यांच्याच त्या स्नेह, त्या मित्रतामुळे, त्या नात्यामुळे आम्हाला आज हे भाग्य मिळालं की आम्ही इथे आलो। सेवाही कराल तुम्ही आणि महाराष्ट्रही इथं या राम मंदिर निर्माण कार्यामध्ये, किंवा ज्यावेळेस प्रभू श्री राम त्यांच्या गर्भगृहामध्ये विराजमान होतील त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतनं आलेली ही लोक, त्यांनी आणलेली ही सामग्री त्यांच्या यज्ञासाठी वापरली जाईल आणि म्हणूनच एक अभिमानाची गोष्ट आहे। एक अत्यंत भक्तिमय असं वातावरणामध्ये आपलं महाराष्ट्र कसं पुढे येत आहे आणि राम मंदिराच्या निर्माण कार्यापासून ते आता या पूजेपर्यंत महाराष्ट्र कसं पुढे आहे हे याने दाखवतं। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।